ही बातमी बंजारा समाजाच्या आरक्षणाशी संबंधित आहे। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी अनुसूचित जमाती आरक्षणाचा लाभ मिळावा या मागणीसाठी जिंतूरमध्ये आमरण उपोषण सुरू आहे। उपोषणाचा हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी आरक्षण द्यावे। उपोषणकर्ते विनोद विश्वनाथ आडे, मालेगाव तांडा, तालुका जिंतूर। स्थान जिंतूर शहरातील वसंतराव नाईक पुतळा परिसर। समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी आरक्षण मिळवणे। पाठिंबा रविकांत राठोड यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शवला। इशारा जर सरकारने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर सप्टेंबर 17 रोजी पालकमंत्र्यांना जिल्ह्यात झेंडावंदन करू दिले जाणार नाही असा इशारा देण्यात आला आहे। सध्याची स्थिती जिंतूर तालुक्यात बंजारा समाजात असंतोष असून मोठ्या संख्येने समाजबांधव उपोषणस्थळी दाखल होत आहेत। या बातमीनुसार बंजारा समाजाची मागणी पूर्ण होईपर्यंत हे उपोषण सुरू राहणार आहे आणि जर सरकारने दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। प्रशासनाने आपल्या या उपोषणाची दखल घेतलेली नाही। अशी भूमिका आपली काय असणार? कारण बंजारा समाजात तुमच्या आव्हानानंतर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। काय तुमची भूमिका आहे? इथल्या ग्राउंड लेवलच्या शासनानं, प्रशासनानं दखल घेतलेली नाही तर चांगली गोष्ट आहे ना। जोपर्यंत तुम्ही नका येऊ आमचा समाज मग बघा कसं तडमडते। मग ज्या वेळेस आज तालुका लेवलला व्हायला उद्या गेल्यावर मग बघा पुरं महाराष्ट्र जाम करण्याची ताकद बंजारा समाजात आहे। तुम्ही करा, कितीही इग्नोर करा, आम्ही तुम्हाला एक शब्दही बोलणार नाही। पण जे आमचा निर्णय आहे आम्हाला एसटी प्रवर्गात हा मिळालाच पाहिजे तर मिळालाच पाहिजे। इथं विषय संपला। याच्यासाठी मला मरणकानी होईल बस, याच्यापेक्षा जास्त बोलत नाही मी। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी आमचे सहकारी समाजाचे योद्धे विनोद आडे यांनी मागच्या 3 दिवसापासून बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणासाठी जे आमरण उपोषण सुरू केलं आहे त्या ठिकाणी आम्ही सर्वजण भेट द्यायला आलो होतो। आणि त्याच पद्धतीनं या जिंतूर तालुक्यातील जवळजवळ 4-5 हजारच्या संख्येनं इथं बंजारा समाज सगळा जमा झालेला आहे। विषय असा आहे की काल धनंजय पाटलांनी आंदोलन केलं आणि महाराष्ट्र शासनाने त्यांना हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला, तसा GRही त्यांनी दिलेला आहे। मग आमची मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये मराठा बांधवांना जर तुम्ही हैदराबाद गॅझेट लागू करू शकता तर बंजारा समाजाला का नाही? कारण आमच्या सुद्धा हैदराबाद गॅझेटमध्ये आदिवासी म्हणून नोंदी आहेत। मग आदिवासी म्हणून नोंदी असतील तर ते आम्हाला लागू झालं तर आम्ही एसटीसाठी पात्र आहोत। मग आमची सुद्धा हीच मागणी आहे की महाराष्ट्र शासनाने बंजारा बांधवांना सुद्धा हैदराबाद गॅझेट लागू करून आमच्या एसटी आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा। सर काय आहे की हैदराबाद गॅझेटची त्यांनी अंमलबजावणी करावी, या संदर्भामध्ये आपली भूमिका काय असणार? तुम्ही जर पाहिलं असेल तर तुम्हाला म्हणजे मला आठवण करून द्यायला हरकत नाही की आदरणीय प्राध्यापक लक्ष्मण माने यांनी ह्या बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण द्यावं म्हणून ही मागणी त्यांनी सुद्धा अगोदर घेतलेली। त्याचसोबत छगन भुजबळ साहेबांची जर तुम्ही बाईट पाहिली तर त्यांनी सुद्धा सांगितलं की बंजारा समाज एसटी म्हणून नोंदी आहेत त्यांना सुद्धा तुम्ही आरक्षण द्या। प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांनी सांगितलंय की बा तुम्ही जर मराठा बांधवांना लागू केलं तर तुम्हाला बंजारा बांधवांना पण लागू करावं लागेल। त्याचसोबत मी तुम्हाला सांगतो की ज्यांनी ही लढाई लढून जिंकलेली आहे असे मराठा समाजाचे योद्धे जरांगे पाटलांनी सुद्धा आम्हाला काल सांगितलं की बाबा मी तुमच्यासोबत आहे, तुमच्या जर नोंदी असतील तर तुम्हाला एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे। आता मला सांगा, बंजारा बांधवांची जवळजवळ 40 ते 45 वर्षापासून मागणी आहे आणि त्याचसोबत प्रत्येक जातीचा एक मोरक्या प्रतिनिधी जेव्हा ही गोष्ट सांगतो की बाबा बंजारा समाज हा एसटीमध्ये जाण्यासाठी पात्र आहे, मग मला विनंती करायची शासनाला की बाबा जर बंजारा समाजासोबत बाकीचे जे समाज बांधव आहेत ते जर आम्हाला तुम्हाला सांगत असतील की बाबा यांना एसटीचं आरक्षण द्या, मला शासनाला विनंती करायची, महायुती सरकारच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती करायची की आता तुम्ही या बंजारा समाजाचा विचार केला पाहिजे। कारण महायुती सरकार जे 2024 मध्ये ज्यावेळेस विधानसभा लढल्या गेल्या त्यावेळेस हा बंजारा बांधव ताकदीनं महायुती सरकारच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे। त्यामुळं ही नैतिक जबाबदारी इथल्या प्रशासनाची, इथल्या महाराष्ट्र सरकारची की त्यांनी सुद्धा बंजारा बांधवांच्या पाठीमागं उभा राहून त्यांना महाराष्ट्रामध्ये एसटीचं आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करावं। आणि ही जर गोष्ट झाली नाही, उद्या तुम्ही पाहताय की आपण मराठवाड्यामध्ये 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करणार आहोत आणि मराठवाडा मुक्त जर झाला नसता तर हा बंजारा बांधव तेलंगणामध्ये राहिला असता किंवा कुठेही राहिला असता, पण एसटीचं आरक्षण मिळून राहिलेलं असतं। म्हणजे जवळजवळ जसा महाराष्ट्र स्वतंत्र झाला 1948 पासून आम्ही इकडे आलो
तेव्हापासनं बंजारा समाजाचं अतोनात नुकसान झालेलं आहे. अनेक आमचे लेकरं बाळं जे मोठ्या मोठ्या पदावर जाऊ शकत होते, मोठ्या मोठ्या नोकऱ्या घेऊ शकत होते, अशा नोकऱ्यावर जाता आलं नाही. आज बी जर तुम्ही बंजारा समाजाची जर परिस्थिती पाहिली, आज बी तांडापाड्यामध्ये राहणारा, वाड्या वस्त्यांमध्ये राहणारा समाज, आज बी डोंगर दऱ्यामध्ये राहणारा समाज आहे. आज बी तुम्ही पाहिलं तर आमच्या 18-20 दारिद्र्य आमच्या 5वीला पुजलेलं आहे. आणि मग अशी परिस्थिती असताना, ही आमच्या सर्वांच्या डोळ्यासमोर असताना हे महाराष्ट्र शासन आतापर्यंत आम्हाला फक्त फसवत आले. परंतु आज या महायुती सरकारचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, त्यांच्यासोबत सहकारी म्हणून उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, त्याचसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आम्हाला तुमच्यावर प्रचंड विश्वास आहे. एक तुमच्याबद्दल एक जनभावना जागृत झाली की तुम्ही सर्व जाती धर्माला न्याय देणारे शासक आहात. म्हणून तुम्हाला फक्त हात जोडून या तमाम वंचित उपेक्षित घुसतोड कामगार असलेल्या बंजारा बांधवांकडनं विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर हैदराबाद गॅझेट बंजारा समाजाला लागू करण्याचा निर्णय घ्यावा आणि तसा निर्णय घेऊन तो GR आमच्या बंजारा बांधवांना द्यावा, एवढीच विनंती आहे. आणि अन्यथा असं जर झालं नाही तर 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे आणि त्या दिवशी मराठवाड्यातील एकाही जिल्ह्यामध्ये पालकमंत्री आणि इथल्या प्रशासनाला आम्ही झेंडावंदन करू देणार नाही. म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आम्ही साजरा होऊ देणार नाही, असा इशारा मी तुमच्या माध्यमातून झेंडावंदन करू देणार नाही. म्हणजे मुक्ती संग्राम दिन साजरा करणार नाहीत म्हणजे नेमकं करणार काय तुम्ही? आम्ही त्या दिवशी जवळजवळ 15 ते 20 हजार लोकसंख्येच्या ताकदीने प्रत्येक जिल्ह्यावर, जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही धडकणार आहोत. त्यामुळं कदाचित त्यांना झेंडावंदन करण्यासाठी आणि तो दिन साजरा करण्यासाठी अडथळा येऊ शकतो, असं मी तुमच्या माध्यमातून सांगतो. कारण आता या बंजारा समाजाचा संयम तुटलेला आहे. कारण मराठा बांधवांचा रेटा होता, त्यांनी मुंबई जाम केली म्हणून त्यांनी लगेच त्या स्टेजवर त्यांना जरांगे पाटलांना त्यांनी GR आणून दिला. मग आमचा रेटा कुठेतरी कमी पडतोय. कारण आमचा समाज आज उठला तर उद्या कोणती भाकरी खायला मिळेल की नाही मिळेल या परिस्थितीमध्ये असल्यामुळं तेवढ्या ताकदीने आम्ही कधी मुंबईमध्ये 45 वर्षात जाऊ शकलो नाही. आमच्या आदरणीय रामराव महाराज यांनी अनेकदा उपोषण केलंय, अनेकदा नरेंद्र मोदी साहेबांची भेट घेतली, त्यांना विनंती केली. अनेकदा आमच्यासारखे सोशल ऍक्टिव्हिस्ट जे सामाजिक कार्य करणारे लोक आहेत यांनी 45 ते 50 वर्षापासून नेहमी निवेदन देऊन आमची मागणी रेटलेली आहे. परंतु आजपर्यंत आम्हाला फक्त यांनी आमच्या निवेदनाला केराची टोपली दाखवलेली आहे आणि आमच्या निवेदनाला साधं उत्तर सुद्धा परत यांनी दिलेलं नाही. त्यामुळं आता ही लढाई आता जनसामान्यामध्ये गेलेली आहे. ही लढाई कोणताही एक नेता लढत नसून संपूर्ण महाराष्ट्रातील बंजारा समाज लढत आहे आणि या बंजारा समाजाला, महाराष्ट्रातल्या बंजारा समाजाला, संपूर्ण भारतातील बंजारा समाजाचा पाठिंबा आहे. त्यामुळं तुमच्या माध्यमातून मी परत एकदा शासनाला विनंती करतोय की लवकरात लवकर त्यांनी बंजारा समाजाच्या हैदराबाद गॅझेटचा GR काढून आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी विनंती करतो. सर, जरांगे पाटलांच्या उपोषणानंतर जे गॅझेटचा GR बाहेर आला त्यानंतरच ही मागणी रेटावून लावण्यात आलेली आहे. गेल्या 50 वर्षांमध्ये बंजारा समाजाकडून अशी ST प्रवर्गात समावेश कराव्या अशी मागणी काही जिंतूरमधून तर झालेली नव्हती, पण याच वेळेला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यानंतरच ही मागणी समोर आलेली. याबद्दल आपण काय सांगा? सर, तुम्हाला थोडंसं एडिट करतो. कारण काय होतं की आमचे जे लोक आहेत निवेदन देणारे, मागणी करणारे, हे लोक तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कुठेतरी कमी पडले. हे अजिबात दादांत खोट आहे की जिंतूरमध्ये याच्या अगोदर मागणी झालेली. अनेक निवेदन आहेत, त्याचे पुरावे आहेत. अनेकदा इथल्या लोकांनी मागणी दिली, अनेकदा परभणी मध्ये अनेकदा जिल्हा रास्ता रोको झालेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले, इथल्या तहसीलदारला निवेदन दिले. म्हणजे फक्त बंजारा समाजाला कुणी वाली नाहीये, त्यांच्याकडे कुणी बघणारा नाहीये म्हणून ती मागणी तुमच्यापर्यंत पोहोचवली नाही. तुम्ही तुमच्या माहितीस तो एडिट करून घ्या तुमच्याकडे. की आजपर्यंत मी तुम्हाला जे सांगतो की 1953 पासून बंजारा बांधव ही मागणी करतो की आम्हाला STचं आरक्षण द्यावं. आणि विमुक्त जमाती म्हणून तुम्हाला 3% आरक्षण सध्या लागू आहे. त्यानंतर तुम्ही आता ST प्रवर्गातलं आरक्षण मागत आहात. STला ऑलरेडी 60% आरक्षण आहे. नेमकं तुम्ही आरक्षण ST प्रवर्गातलं मागत आहात की वेगळं आरक्षण मागत आहात? हे पहा, आम्ही ST प्रवर्गातलं आरक्षण द्या किंवा कोणतंही द्या, परंतु आम्हाला हैदराबाद गॅझेटनुसार आम्हाला तुम्ही आदिवासी म्हणून कॅल्क्युलेट करा आणि जे VJNTचं कमीत कमी जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण फक्त एक पॉलिटिकल ऍडजस्टमेंट म्हणून दिलेलं आहे. तर ते आरक्षण न देता आम्हाला शेड्यूल ट्राईब म्हणून, तुम्ही आदिवासी म्हणून आम्हाला गणा ना. जर आदिवासी म्हणून जर तुम्हाला गणायचं असेल तर तुम्हाला शेड्यूल ट्राईबचंच आरक्षण द्यावं लागेल. त्यात वेगळं काय करता येणार नाही तुम्हाला, कारण आम्ही आदिवासी आहोत ना मूळचे. आमच्या तशा नोंदी आहेत, आमच्याकडे पुरावे आहेत हैदराबाद गॅझेटचे. कारण तुम्ही मला सांगा, मराठा बांधवांना जे आरक्षण देत आहात, मराठा बांधवांना कुणबीच्या नोंदी असलेलं तुम्ही प्रमाणपत्र देत आहात आणि डायरेक्ट OBCचं प्रमाणपत्र तुम्ही त्यांना इश्यू करतात. त्याच प्रकारे तुम्हाला जर हैदराबाद गॅझेट आम्हाला लागू झालं तर आम्हाला STचं प्रमाणपत्र तुम्हाला इश्यू करावं लागेल. दुसरी कॅटेगरीज नाही आहे भारतात अस्तित्वात. त्यामुळे आमची स्पष्ट मागणी आहे की आम्ही आदिवासीच आहोत.
बंजारा असल्यानंतर आम्ही प्रथमतः आदिवासी आहोत आणि आदिवासीनुसार आम्हाला ग्राह्य धरून इथल्या सरकारने आदिवासीचंच आरक्षण द्यावं अशी आमची ठाम भूमिका आहे आणि आम्ही ती मिळवणार. भविष्यामध्ये बंजारा आदिवासी समाजाचा जो काही वाद होईल असं शक्यता वाटते तुम्हाला? हे बा, आता बंजारा आदिवासीचा वाद होईल असं म्हणतायत. जेव्हा कुणबी समाजातला वाद, जेव्हा ओबीसीमध्ये जायचा प्रश्न आला तेव्हाही ओबीसी आणि कुणबीमध्ये वाद झाले. परंतु काल मुख्यमंत्र्यांची तुम्ही स्टेटमेंट पाहिली असेल तर त्यांनी ठामपणे सांगितलंय की आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलेलं नाही, आम्ही फक्त हैदराबाद गॅजेट लागू करून ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना आम्ही प्रमाणपत्र वाटप करणार आहोत. आमची सुद्धा वेगळी मागणी नाहीये, आमची सुद्धा एवढीच मागणी की हैदराबाद गॅजेट लागू करा, आमच्या नोंदी असलेल्या लोकांना तुम्ही प्रमाणपत्र इश्यू करा. त्यामुळं वाद होण्याचा काही संबंध नाही आणि आम्ही काही वेगळी मागणी करत नाही. म्हणजे आम्ही काल उठलो आणि आज तुमच्या समोर येऊन म्हणतो की आम्हाला आरक्षण द्या किंवा आम्हाला काही द्या. आमच्या ज्या मागण्या आहेत आमच्या 50 वर्ष 45 वर्षापासून पेंडिंग आहेत, त्याच मागण्या आज आम्ही ताकदीनं तुमच्या समोर मांडतो. आणि तेही कशासाठी? जर तुम्ही आमच्या मागण्या आम्ही जेव्हा केल्या तेव्हा आमच्या मागण्यांना तुम्ही केराची टोपली दाखवली आणि आज तुम्ही मराठा बांधवांना GR हातात दिला. म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्ही मराठा बांधवांना एक न्याय आणि बंजारा बांधवांना एक न्याय तुम्ही लावू शकत नाही. कारण या भारतामध्ये आपण लोकशाहीमध्ये आहोत, संविधानाला मानणारे लोक आहोत आणि संविधानानुसार तुम्हाला चालावं लागेल. जर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र शासनानं जर आम्हाला आमचा GR दिला नाही तर आम्ही संविधानानुसार कलम 14, 15, 16 नुसार आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ आणि शासनाच्या विरोधातही जाऊ. कारण आम्ही सर्व सुप्रीम कोर्टाच्या ज्या नॉर्म्स आहेत आदिवासी राहण्याच्या त्या सर्व आम्ही बंजारा बांधव पूर्ण करतो. मग सुप्रीम कोर्टाच्या नॉर्म्स, सुप्रीम कोर्टापेक्षा तर इथं भारतामध्ये कोणी मोठं नाही आणि मग सुप्रीम कोर्टाच्या नॉर्म्स जर आम्ही पूर्ण करत असू तर आम्ही या ST आरक्षणासाठी, आदिवासी आरक्षणासाठी आम्ही पात्र आहोत, एवढंच मला तुम्हाला सांगतो. सर, या ठिकाणी आज जे तुमची बैठक आयोजित करण्यात आली याच्यामध्ये कोणकोणते मुद्दे समोर आलेले आहेत? या बैठकीला तुम्हाला मी सांगतो सर्वात मोठा एकच मुद्दा आहे. या बैठकीला विनोद भाऊ आडे ज्यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा निर्णय घेतला की आमरण उपोषण करायचं ST आरक्षणासाठी आणि यांनी आमरण उपोषण करायचा निर्णय घेतल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रात आज चळवळ सुरू झालेली बंजारा बांधवांमध्ये की आपण काहीतरी आपल्या समाजासाठी केलं पाहिजे. मग हा माणूस सर्वात पुढे झालेला आहे आणि त्या निमित्तानं जिंतूरमधला सर्व बंजारा बांधव विनोद आडेंना पाठिंबा देण्यासाठी इथं आला होता आणि त्या निमित्तानं ही बैठकीचं स्वरूप या सभेमध्ये झालं आणि सभेमधनं आज अशी भूमिका निघाली आहे की जोपर्यंत आम्हाला आमचा न्याय मिळणार नाही तोपर्यंत आता हा बंजारा बांधव पाठीमागे सरणार नाही. कारण आज आमचं 18 विश्व दारिद्र्य असलेला हा समाज आहे आणि या समाजाला या शासनाला आता न्याय द्यावाच लागेल अशी ठाम भूमिका आमची आहे. सर, तुम्ही महाराष्ट्र सरकारकडे मागणी करता आरक्षणाची, मात्र महत्त्वाचा मुद्दा असा आहे की याची तरतूद करायला केंद्राला करावं लागेल ना. आम्ही महाराष्ट्र सरकारकडे आरक्षणाची मागणी केली नाही. पुन्हा एकदा तुम्ही समजून घ्या, आम्ही महाराष्ट्र सरकारला म्हणतोय की जसं मराठा बांधवांना तुम्ही हैदराबाद गॅजेट लागू केलं त्याच प्रकारे बंजारा बांधवांना हैदराबाद गॅजेट लागू करा, त्याचा GR द्या. याचा अर्थ असा होतो की आम्हाला जर हैदराबाद गॅजेट लागू झालं तर आम्ही केंद्र शासनासोबत दुसरी लढाई लढू. आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ की आम्हाला गॅजेट मिळालंय म्हणजे महाराष्ट्र शासनाने आम्हाला सांगितलं किंवा तुम्ही गॅजेटमध्ये तुमच्या नोंदी आहेत आणि तुम्ही STचं आरक्षण घेण्यासाठी पात्र आहोत. मग याच्या आधारे आम्ही केंद्र सरकारकडे जाऊ, सुप्रीम कोर्टात जाऊ. का कारण माहितीये का, ही जे हैदराबाद गॅजेट लागू करायचा जो निर्णय हा महाराष्ट्र शासन. कारण तुम्ही जर तेलंगणामध्ये पाहिलं, आंध्रामध्ये पाहिलं तर त्यांना सुद्धा ते गॅजेट लागू केलं तिथल्या राज्य सरकार. त्यामुळे राज्य सरकार जेव्हा लागू करतं त्यानंतर आम्हाला केंद्र सरकारकडेच जावं लागेल. नक्कीच ही आमची लढाई आज संपलेली नाहीये. महाराष्ट्र शासनाने जर आम्हाला GR दिला परंतु एक पक्क होईल की आम्ही आदिवासीमध्ये आरक्षण घेण्यासाठी पात्र आहोत. सर, 3 दिवस झाले विनोद आडे या ठिकाणी बसलेले आंदोलनाला. मी इथल्या तहसीलदार आणि 3 दिवस झाले ते आंदोलनाला बसले. प्रशासनाचा एकही अधिकारी फिरकला नाही, कारण मी ग्राउंडवर काम करतो या ठिकाणी. इथल्या प्रशासनाला मला सांगायचे, तहसीलदार साहेब असतील किंवा कलेक्टर साहेब असतील परभणी जिल्ह्यात, त्यांना मला सांगायचे की उद्या आणि परवा, कारण आता 3 दिवस झालेले आहेत आतापर्यंत फिरकले नाहीत, उद्या आणि परवा त्यांनी इथे येऊन ज्या काही विनोद भाऊंच्या मागण्या आहेत त्या मागण्यांची चर्चा करून त्यांना एक लेखी स्वरूपात आश्वासित करावं. अन्यथा मी तुम्हाला सांगतो 2 दिवसानंतर एवढा मोठा उद्रेक या ठिकाणी होईल की तहसीलदारांना तहसील कार्यालय चालवणं अवघड जाईल, जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा कार्यालय चालवणं अवघड जाईल. इतका समाज आता ताकदीनं रोडवर उतरलेला. थँक्यू सर.